माझ्याबद्दल सांगितलंच आहे, कारण की त्यांना पाहून मी इमोशनल होते आणि मला पाहून त्या होतात. आमचं असं नातं आहे. तर जसं नवीन व्यक्ती आलेल्या तर भरपूरशा वेळेस आपल्याला असं वाटतं की बिझनेस एक वेगळी गोष्ट आहे, प्रोडक्टचा रिझल्ट असेल की नाही. पण मी आज तुम्हाला सांगते, मला 4थ्या स्टेजचा कॅन्सर झाला होता. आणि कॅन्सर एक अशी गोष्ट आहे, 4थ्या स्टेज पर्यंत पोहोचूच तर त्याचा काही त्रास जाणवलाच नाही. त्याच्यामुळे मला माझ्या बॉडीत आहे कळालं नाही मित्रांनो. आणि जेव्हा कळालं तेव्हा पायाखालची जमीन सरकून गेली होती. जी माझ्यावर वेळ आली ना, कधीच कोणावर येऊ नये, कारण की 1 वर्ष पूर्णपणे बेडवर होते मी. मला चम्मचने पाणी पाजत होते. ती चम्मच जर पाणी पाजलं ना तर घरातल्यांना वाटत होतं संध्याकाळपर्यंत वाचल मी. कारण की कॅन्सरची ट्रीटमेंट ज्या व्यक्तीची होते ना त्यालाच तो त्रास माहिती असतो. आणि आज मी तुम्हाला सांगते, जे मॅडम सांगताय, आज ह्या प्रोडक्टमुळे, या बॅनरमुळे माझ्या 4थ्या स्टेजच्या कॅन्सरचा रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आहे. इव्हन गोळ्या, औषध, ट्रीटमेंट काहीच चालू नाही मित्रांनो. पण एक अशी गोष्ट होती की कॅन्सर बरं होण्याच्या मी माझ्या आत्महत्याचा विचार करत होते. कारण की जर माझे गुरु नसते तर कदाचित मी नसते. आणि आज मॅडमनी जसं सांगितलं तसं मला मिर्झा सरांनी हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं. त्यांना मी आयराव सर आणि त्यांना एकच गोष्ट म्हणत होते, सर मी काहीतरी पाप केलंय हो, एवढा मोठा कॅन्सर मला झाला, असं होत नाही. पण मी या जन्मात काही नाही केलंय, मला वेळच नाही. कारण की मी नोकरी करते, नंतर माझे 7 पार्लर आहे, मी ते सांभाळते, मी कोणाचं वाईट नाही केलंय सर. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर मिर्झा सरांनी मला 2 वर्षाचा मुलगा दाखवला. त्याला सेम माझ्यासारखी ट्रीटमेंट चालू होती, सेम माझ्यासारखे इंजेक्शन चालू होते. आणि त्यांना तर ब्लड कॅन्सर होता, मला ब्रेस्ट कॅन्सर होता मित्रांनो. त्यांनी फक्त एक गोष्ट मिर्झा सरांनी सांगितली, मॅडम या जगात सगळं काही मिळालं हो, फक्त तुमच्या मुलांना आई नाही मिळणार. आणि एक आई कधी आत्महत्या नाही करू शकत. आणि तुमच्यामध्ये खूप हिंमत आहे. खरंच माझे जे गुरु आहेत त्यांच्यामुळे मी तो विचार केला, आत्महत्या टाळली. आज मी एकदम निरोगी चांगली आहे ना. जसं मॅडम म्हणतात सकाळी उठल्या उठल्या देवाला थँक्यू बोलतात ना, तसं मिर्झा सर, रायराव सर यांना बोलते मी. कारण की माझं आयुष्यच त्यांच्यामुळे आहे. कधी कधी ट्रीटमेंटमध्ये आत्महत्या केली असती तर मुलांजवळ नसते मी आज. तर हे प्रोडक्ट खूप बेस्ट आहे मित्रांनो. मी आज जिवंत त्याच्यामुळे आहे, निरोगी आहे. आणि म्हणून आज फुल वर्क करते. आणि तुम्हाला सर्वांना पण येण्यासाठी शुभेच्छा देते. इथेच थांबते.